प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग आणि वर्गमूळ या धड्यावरची खूप सोपी ट्रिक बघणार आहे की ज्याच्यावर कायम प्रश्न विचारले जातात। मग समजा तुम्हाला असं दिलं असेल अंडर रूट ऑफ 3 परत अंडर रूट ऑफ 3 परत अंडर रूट ऑफ 3 परत अंडर रूट ऑफ 3 अप टू इन्फिनिटी। कुठपर्यंत दिलं? अप टू इन्फिनिटी। दॅट इज इक्वल टू व्हॉट? बरोबर काय? तर सोपं लक्षात ठेवायचं 3। याचं उत्तर काय? आन्सर काय आलं? 3। इतकं सोपं असतं बघा आपल्याला ट्रिकने। आणि जर असं दिलं, हे झालं पहिलं, आता हे दुसरं बघा, अंडर रूट ऑफ 3 अंडर रूट ऑफ 3 परत अंडर रूट ऑफ 3 परत अंडर रूट ऑफ 3। आता इन्फिनिटी नाही, दॅट इज इक्वल टू व्हॉट? तर आता काय घ्यायचं? हे 3 जसेच्या तसे लिहायचे जे अंडर रूट मध्ये आहे ते। आता इथे 2 घ्यायचे, 2 हे फिक्स आहे। किती वेळा इथे 3 1 2 3 4 त्याची 4th पॉवर घ्यायची। मग 2 ची 4th पॉवर काय असते? 16 आणि त्यातून 1 वजा करायचा म्हणजे हे आले 15 आणि हे झालं याचं आन्सर। हे झालं याचं आन्सर। समजलं? परत एकदा सांगते, जर अंडर रूट ऑफ 3 3 3 असे 4 वेळा असतील, अप टू इन्फिनिटी असेल, तर त्याचं उत्तर जे अंडर रूट मध्ये आहे तेच घेऊन टाकायचं। आलं लक्षात? आणि जर हे असं असेल, इन्फिनिटी नसेल, तर म्हणजे फायनाईट असेल, इक्वल टू व्हॉट, तर काय करायचं? हा जो अंडर रूट मध्ये येतो तशाच तसा लिहून घ्यायचा। हे किती वेळा आहेत? तर 2 ची तेवढी पॉवर घ्यायची। 2 हे फिक्स आहे, त्याची तेवढी पॉवर घ्यायची आणि मग 2 ची 4थी पॉवर ही काय झाली? तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 16 आणि त्यातून 1 वजा करायचं, ते लिहायचं न्यूमरेटरला आणि हे 16 लिहायचे डिनॉमिनेटरला, म्हणजे 3⁻15/16 हे झालं आन्सर। आता बघा, मी तुम्हाला इथे देते अंडर रूट ऑफ 5 अंडर रूट ऑफ 5 अंडर रूट ऑफ 5 अप टू इन्फिनिटी दॅट इज इक्वल टू व्हॉट? आणि अंडर रूट ऑफ 5 परत अंडर रूट ऑफ 5 अंडर रूट ऑफ 5 इन्फिनिटी नाही, इक्वल टू व्हॉट? मला हे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।